नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारच्या वैभवात भर, नवापूर चौफुलीवरील टेकडीवर साकारणार भगवान बिरसा मुंडांचे भव्य स्मारक। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन, परिसरात बगीचा व पिकनिक पॉइंटही उभारणार। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, शहरातील नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माता मंदिर टेकडीवर क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा 8.5 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। या महत्वाकांक्षी स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। या निमित्ताने संपूर्ण परिसराचा कायापालट करून तिथे आकर्षक बगीचा आणि नागरिकांसाठी प्रेक्षणीय पिकनिक पॉइंट विकसित केला जाणार आहे। भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा शहरात उभारण्याची मागणी आदिवासी समाजाकडून सातत्याने होत होती। नगरपालिकेने यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावरील उंच टेकडीची निवड केल्याने आता येणाऱ्या जाणाऱ्यांना दूरवरूनच हे प्रेरणादायी दर्शन घडणार आहे। हा भव्य पुतळा वैशिष्ट्यपूर्ण काळ्या पाषाणातून राजस्थानातील जयपूर येथे साकारला जाणार आहे। पुतळ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून आगामी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस किंवा नोव्हेंबर 15 भगवान बिरसा मुंडा जयंती रोजी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक वुईके यांच्या हस्ते याचे थाटात लोकार्पण केले जाईल। या प्रकल्पासाठी आमदार निधीसह नगरपालिकेतून निधी उपलब्ध केला जाणार आहे। भगवान बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांच्या संघर्षाची प्रेरणा पुढील पिढ्यांना देण्यासाठी हे स्मारक शहरात मैलाचा दगड ठरेल, असे नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यावेळी बोलताना म्हणाल्या। या सोहळ्याला नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बटेसिंह वसावे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार शहरामध्ये भगवान बिरसा मुंडाचा पुतळा उभा केला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होती। कुठे उभारायचा याच्यावरच एकमत होत नव्हतं। शेवटी नंदुरबार नगरपालिकेने विचार केला की आई देवमोगरा मातेच्या मंदिराच्या समोर भगवान बिरसा मुंडांचा पुतळा आपण उभारावा, जेणेकरून जेवढे रस्ते या शहराला येतात, नवापूर, साक्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणारा रस्ता, या सर्व ठिकाणावरून भगवान बिरसा मुंडाचे दर्शन होतील असं नंदुरबार नगरपालिका बसवते आहे। माझ्या माहितीप्रमाणे नैसर्गिक जेवढी उंची असते, आपण असा काठी का धनुष्यबाण धरलेला फोटो जो आहे त्याच्याप्रमाणे 8.5 फुटाचा पुतळा आहे। काळ्या पाषाणामध्ये, त्या पाषाणामध्ये आपण महादेवाची मूर्ती बनवून आणली आहे। या पाषाणामध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची ऑर्डर दिली आहे। त्याच पाषाणामध्ये आपण भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर जयपूरला दिलेली आहे। तो केव्हा बनवून येईल, कारण कारागीर हाताने घडवतात मूर्ती। माझा विचार आहे 9 तारखेच्या 9 ऑगस्टच्या गौरवदिनी व्हायला पाहिजे। मग मी परत माहिती घेतली, बिरसा मुंडांची जन्मदिवस आहे, तर ज्या दिवशी आपली मूर्ती तयार होऊन जाईल, कारण तिला जयपूरहून इथे यायला बी वेळ लागेल, घडवायची आहे, घाई करून चालणार नाही। अत्यंत चांगला देखणा परिसर सुद्धा होईल आणि नंतर हळूहळू जेवढं जास्तीत जास्त पिकनिक स्पॉट तिथे करता येईल, एक गार्डनही करायची माझी इच्छा आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।